तालुक्यात एसटी बसचा भीषण अपघात। एसटी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने झाला भीषण अपघात। एका प्रवाशाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। रोहकर या ठिकाणी मुक्कामी असलेली रोहकर कंडारी परांडा बस सोनारी येथे या बसचा अपघात झाला आहे। सदरची बस सोनारी मार्गे शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना घेऊन परांड्याला येत होती। यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने सदरची बस झाडावर जाऊन आदळली व यामध्ये करमाळा तालुक्यातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर येथील नेताजी सुभाष विद्यालय केंद्र नंबर 2 येथील सेवानिवृत्त शिपाई तात्या पाटील राहणार पालेवाडी वय 66 यांचा मृत्यू झाला, तर यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। सदरच्या सर्व अपघातग्रस्तांना जिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर बस क्रमांक MS 20 BL 2105 या बसचा मोठा अपघात झालेला दिसून येत आहे। यापूर्वीच करमाळ तालुक्यातील रावगाव या ठिकाणी अशाच प्रकारचा अपघात झाला होता, परंतु यामध्ये कोणतीही मृतहानी झाली नव्हती। तरी सुद्धा जर एसटी प्रशासन कोणतीही दक्षता न घेता अशाच प्रकारे प्रवाशांच्या जीवनाशी खेळत असेल तर किती जणांचा बळी गेल्यावर एसटी प्रशासन सदरच्या घटनांवर गांभीर्यपूर्ण विचार करणार हे सुद्धा पाहणे आता गरजेचे बनले आहे। जर तंबाखूजन्य व इतर हानिकारक पदार्थांची विक्री कराल तर होणार कारवाई। अकोला पोलिसांची विशेष मोहीम दरम्यान 607 इसमांवर कारवाई व 77,800 रुपयांचा दंड वसूल। राज्यात ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हे 4/2019च्या सर्वेक्षणानुसार 5.1% विद्यार्थी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात। यापैकी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण मुलांमध्ये 5.8%, मुले व मुलींमध्ये 4.4% इतके आहे। तसेच तंबाखू व तंबाखू पदार्थांच्या सेवनाने उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, मुख कर्करोग यासारखे अनेक दुर्धर आजार होतात। सदर गंभीर बाबीवर प्रतिबंधात्मक उपाय या उद्देशाने दिनांक 26 जानेवारी गणतंत्र दिनानिमित्त तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवनापासून मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम याविषयी जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने अकोला पोलीस दलातर्फे गणतंत्र दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये तंबाखू मुक्तीबाबत शपथ घेण्यात आली। भारत सरकारचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 ई-सिगारेट बंदीबाबतचा दिनांक 18 सप्टेंबर 2019चा अध्यादेश व महाराष्ट्र शासनाचा दिनांक 29 मे 2021चा महाराष्ट्र शासन निर्णय याची पायमल्ली करतील त्यांच्यावर प्रभावी कायदेशीर अंमलबजावणी होण्याकरिता माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांनी अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर विशेष मोहीम राबवून सर्व आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे यांच्या विरुद्ध दिनांक 22 जानेवारी 2025 ते 25 जानेवारी 2025 पोवेतो विशेष मोहिमेचे आयोजन करून त्या दरम्यान 77,800 रुपयांचा चलानद्वारे दंड आकारण्यात आला आहे। तसेच 218 इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। यापुढे ही अशा प्रकारची कारवाई सतत सुरू राहील। त्यामुळे या संस्था, शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालय परिसरात व अन्य कोणत्याही ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करू नये असे आवाहन अकोला पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे। अवघ्या 6 महिन्यात 48 लाख मतदार कसे वाढले? पराभूत महाविकास आघाडीच्या 100 उमेदवारांची न्यायालयात याचिका। लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे, परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे। विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर 6 महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 48 लाख मतदार अधिक वाढले आहेत। विशेष म्हणजे 2019 लोकसभा निवडणूक ते 2024ची लोकसभा निवडणूक या 5 वर्षात 32 लाख मतदार वाढले, तर मग अवघ्या 6 महिन्यात 48 लाख मतदार कसे वाढले? याचे उत्तर निवडणूक आयोगाने पुराव्यासह द्यावे अशी मागणी प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी केली आहे। राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने राज्यभर लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन केले व पत्रकार परिषदा घेतल्या। मुंबईत गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी खासदार कुमार केतकर उपस्थित होते। यावेळी पत्रकारांना संबोधित करताना प्रवीण चक्रवर्ती पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या
9.7 कोटी असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. पण मोदी सरकारच्या आयोग मंत्रालयाने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील 18 वर्षातील प्रौढ लोकसंख्या तर 9.54 कोटी आहे. या आकडेवारीनुसार 16 लाख मतदारसंख्या कशी वाढली? मतदार याद्या नोंदणीमध्ये अनेक घोळ करण्यात आले आहेत. शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात एकाच पत्त्यावर 5,000 मतदारांची नोंदणी करण्यात आली. या मतदारांकडे काँग्रेस उमेदवार प्रतिभा घोगरे यांनी ओळखपत्र, रहिवासी दाखल्याची विचारणा केली असता ते स्थानिक रहिवासी नसल्याचे उघडकीस झाले. निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली असता त्यावर उत्तर मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर 132 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 20 ते 25 हजार नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. लोकसभेला यातील 62 विधानसभा मतदारसंघात महायुती आघाडीवर होती. पण विधानसभेला याच 132 मतदारसंघातून 112 जागी महायुतीचा विजय झाला. हे महत्त्वाचे आहे. मतदार याद्यांतील भरमसाठ वाढ अनाकलनीय व संशयास्पद आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली असता त्यांनी अद्याप दिलेली नाही. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. त्यांनी सर्व डेटा सार्वजनिक करावी ही काँग्रेसची मागणी आहे. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. पण निवडणूक आयोगाने या वोटर डेला चीटर डे केले आहे, असेही चक्रवर्ती म्हणाले. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की राष्ट्रीय मतदार दिनी निवडणूक आयोगाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत, पण महाराष्ट्रातील जनता त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित नाही. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात मतदार याद्यांमधील घोळ हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात लढत आहे. विधानसभेतील महाविकास आघाडीच्या 100 पराभूत उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. भारतातील लोकशाही प्रगल्भ असून जगाचे आपल्या लोकशाही व्यवस्थेकडे लक्ष असते. निवडणूक आयोग जर निवडणुकीत पक्षपात करत असेल तर तो आपल्या लोकशाहीसाठी चिंताजनक आहे, असेही पृथ्वीराज यावेळी म्हणाले. तिरंगा डौलाने फडकत असताना पत्रकार तडफडताना दिसले. काय झाले शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात? मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्याला पुन्हा सूत्रसंचालकाकडून त्या चुकांची पुनरावृत्ती व्हायला नको. परंतु जिल्हा यंत्रणेला काहीच फरक पडला नाही. उलट आज तिरंगा डौलाने फडकडत असताना व उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना पत्रकार तडफडताना दिसले. अर्थात देशाच्या 4थ्या आधारस्तंभाला धक्काबुक्की करत पालकमंत्र्यांसमोर पत्रकारांचा अवमान करण्यात आल्याची घटना आज समोर आली. दरम्यान जिल्हा पत्रकार संघासह इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. पत्रकार समाजाचे चित्र प्रतिबिंबित करतो, तो समाजाला पत्रकार समाजाचे चित्र प्रतिबिंबित करतो, तो समाजाचा आरसाच आहे. सत्य समोर आणून अन्यायाविरुद्ध झटतो, परंतु हे नेमके आपल्या यंत्रणा समजत नाही. याचे उत्तम उदाहरण आज दिसून आले. 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. हा त्यांचा अवमान आहे. पालकमंत्र्यांसमोर पत्रकारांना जिल्हा पोलीस कवायत मैदानातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे संतप्त जिल्हा पत्रकार संघासह इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप, घटनेची गंभीरता लक्षात घेत पालकमंत्र्यांनी तात्काळ पत्रकारांशी संवाद साधला. घटनेची गांभीर्याने दखल घेत त्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस अधीक्षकांची दिलगिरी. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांशी संवाद साधत दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. गौण खनिज वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टरवर कारवाई. हाताळेते अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टरवर महसूल विभागाने शनिवारी रोजी सकाळी कारवाई केली असून अंदाजे 2,60,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बाळापूर तालुक्यातील नदीपात्रातून अवैध गौण खनिज उपसा मोठ्या प्रमाणात होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. मार्च एंडिंग नजीक येताच महसूल विभागाने कारवाईचा बडगा सुरू केला आहे. अशातच हाताळेतील पूर्णा नदीपात्रातून विनापरवाना अवैध वाळू उपसा करून घेऊन जाणाऱ्या 2 ट्रॅक्टरवर हाता गावात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी कारवाई केली. त्यावेळी ट्रॅक्टर क्रमांक MH30 AB 9545 या ट्रॅक्टरचे चालक प्रशांत सुखदेव राठोड व दुसरे ट्रॅक्टर क्रमांक MH30 AB 7098 या ट्रॅक्टर चालक मालक शेख वसीम शेख सलीम यांना परवानाबाबत विचारणा केली असता त्यांच्याजवळ कुठलाही परवाना आढळून आला नाही. त्यामुळे अवैध वाळू उपसाबाबत घटनेचा पंचनामा करून
दोन्हीही ट्रॅक्टर मागील प्रत्येकी 2 ब्रास वाढू ट्रॅक्टरसह जप्त करून दोन्हीही ट्रॅक्टर उरण पोलीस स्टेशनला लावण्यात आले व दोन्हीही ट्रॅक्टरवर अंदाजे 2,60,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. सदर कारवाई बाळापूरचे तहसीलदार वैभव फडतारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सायरे तेलगोटे घाटे मॅडम, राजेश पवार व ग्राम महसूल अधिकारी अविनाश राऊत, नंदकिशोर जाने, सचिन काकडे, रणजित गुसिंगे, योगेश पाखरे, वैभव माडी, भानुदास मस्के ताथोड, राजेंद्र वानखडे, हरीश खराटे, रामेश्वर चोपडे, गुणवंत विरघट तसेच महसूल सहाय्यक नारायण घाटोळ, गिरधर घोगरे, प्रशांत राठोड, राजू बाजोळकर, नागेश दामोदर यांनी ही कारवाई केली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी परत केले 2,64,000 रुपये किमतीचे 18 हरवलेले मोबाईल. हरवलेले तथा चोरी गेलेले मोबाईल ट्रेस करून ते मोबाईल धारकांना परत मिळवून देता यावे याकरिता भारत सरकारद्वारा CEIR सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले असून आपला मोबाईल गहाळ झाल्यास नागरिकांनी www.ceir.gov.in या वेबसाईटवर त्याबाबतची ऑनलाईन तक्रार नोंदवावी. त्यानंतर मोबाईलच्या IMEI क्रमांकाच्या मदतीने पोलीस विभागाद्वारे सदर मोबाईल तांत्रिक पद्धतीने ट्रेस करून तो मोबाईल धारकांना कायदेशीररित्या परत केला जातो. अकोला जिल्ह्यातील सायबर आणि पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेल्या पोलीस अंमलदाराद्वारे विशेष प्रयत्न करून तांत्रिक तपासाच्या आधारावर अकोला शहर उपविभागातील हरवलेले 2,64,000 रुपये किमतीचे एकूण 18 मोबाईल राज्य तथा अन्य राज्यातून ट्रेस करण्यात आले आहेत. सदर मोबाईल मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते मोबाईल धारकांना परत करण्यात आले. सदर मोबाईल हस्तगत करण्यामध्ये शहर विभागातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व त्यांच्या अधीनस्थ पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार उमेश सुगंधी, पोलीस हवालदार अभिमन्यू सदाशिव, पोलीस हवालदार अमित दुबे, पोलीस शिपाई प्रफुल्ल बांगर, पोलीस शिपाई कुंदन खराबे, पोलीस शिपाई मोहन भेंडारकर, पोलीस शिपाई निलेश बुंदे, पोलीस शिपाई नितीन तेलगोटे, पोलीस शिपाई पोदाडे, पोलीस शिपाई गिरीश तिडके आणि पोलीस शिपाई गणेश निलखन यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपले मोबाईल गहाळ अथवा चोरी जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आपले मोबाईल गहाळ अथवा चोरी झाल्यास आपण www.ceir.gov.in या वेबसाईटद्वारे CEIR पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवावी. स्वाभिमानी शेतकरी संघटना जय लहूजी मंडळ वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त 15,000 झेंड्याचे वाटप. राष्ट्रभावना जागृत ठेवण्याकरिता गोपाल तायडे यांचे प्रयत्न. मागील 20 वर्षापासून सालाबादाप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटना व जय लहूजी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 15,000 झेंड्याचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थी, नागरिक, महिला, भाविक भक्तांना झेंडा वाटप करण्यात येतो. मायभूमीला पारतंत्र्यातून, लोखंडातून मुक्त करण्याकरिता अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांचे स्मरण नवीन पिढीला देण्याकरिता तसेच राष्ट्रभावना जागरूक करण्याकरिता अशा तऱ्हेचे कार्यक्रम आयोजन करण्यात येते, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केले. सर्वप्रथम क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे प्रतिमेस हार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येते. मेरे देश की धरती सोना उगले अशा देशभक्तीपर गीतांनी सर्व परिसर दानानून जातो. यामध्ये स्वाभिमानी तसेच जय लहूजी मंडळाचे कार्यकर्ते खूप परिश्रम घेऊन हा कार्यक्रम पार पाडत असतात. अकोला पोलीस दलातील 92 पोलीस अंमलदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती सत्कार सोहळा संपन्न. अकोला जिल्हा पोलीस दलाचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांनी अकोला पोलीस दलात 92 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक या पदावर यांना सेवा ज्येष्ठतेनुसार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पदोन्नती देऊन प्रजासत्ताक दिनाची भेट दिली. पदोन्नतीस पात्र व पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंमलदारांच्या पदोन्नतीचे आदेश दिल्यानंतर पोलीस मुख्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस आलेल्या 30 श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यांना आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातील विजय हॉल येथे सहपरिवार आमंत्रित करून पदोन्नती झालेल्या श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यांचा सहकुटुंब सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अशा प्रकारच्या पदोन्नतीचा सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याने अकोला पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर कार्यक्रमाची सुरुवात पदोन्नती सोहळ्यापासून करण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या खांद्यावर पोलीस उपनिरीक्षक पदाचे बोधचिन्ह, पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग, पोलीस उपअधीक्षक श्री आनंद महाजन तसेच पोलीस कुटुंबातील सदस्य यांच्या हस्ते लावण्यात आले. पोलीस कुटुंबियांनी तसेच पोलिसांनी आपले मनोगत व्यक्त करताना आनंद व्यक्त केला. जीवनातील अविस्मरणीय क्षण अनुभवताना सर्व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक व कुटुंबीय आनंदी व भावनाविभोर झाले होते. अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे एक ऊर्जा श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यांना मिळाली. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांनी पोलीस बांधव व त्यांच्या परिवारासोबत संवाद साधून पदोन्नतीच्या शुभेच्छा दिल्या. श्रेणी पोलीस पदोन्नती झालेल्या उर्वरित अधिकाऱ्यांचा सत्कार त्यांच्या संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्याकडून करण्यात आला आहे. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश जुमनाके व पथक यांनी मेहनत घेतली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलीस हवालदार श्री गोपाल मुकुंदे यांनी केले. लोणार तालुक्यातील तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पैशाची लालसा मग काय, ट्रक लुटण्याच्या उद्देशाने ट्रक चालकाचा खून केला व ट्रक चालकाचा मृतदेह ट्रकमधील टूलबॉक्समध्ये टाकला आणि ट्रक घेऊन धूम ठोकली. ती ट्रकमधील लोखंडी साहित्य विकण्यासाठी दरम्यान या थरारातही तो प्रेयसीसोबत मोबाईलवर गुलुगुलू बोलत होता. अचानक मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून त्याने खून केलेल्या ट्रक चालकाच्या फोनवरून प्रेयसीशी बोलणे सुरू ठेवले. नंतर हाच मोबाईल त्याच्यासाठी बेड्या ठरल्या. लोणार तालुक्यातील सुलतानपूरचा खुनी गणेश वसंता पवार याच्यासह 2 जणांच्या छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत. गणेश गजानन कुटे सुलतानपूर आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ राहणार गायेगाव तालुका लोणार असे या आरोपींची नावे आहेत. ट्रक चालक विजय मुरलीधर राऊत वय 52 राहणार केडगाव अहिल्यानगर याचा तिघांनी निघरून खून केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील आळगाव बुद्रुकमध्ये सोलापूर धुळे महामार्गावर एक ट्रक बेवारस अवस्थेमध्ये आढळला होता. पोलिसांनी तपास केली असता ट्रकच्या टूलबॉक्समध्ये राऊत यांचा मृतदेह आढळला. मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या. त्यामुळे ट्रक चालकाचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांना कळला. ट्रकमध्येच पोलिसांना राऊत यांचा मोबाईल देखील सापडला. या मोबाईलवरून एकाच व्यक्तीला 11 कॉल गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपास चक्र फिरवले असता पोलिसांनी सुलतानपूरच्या गणेश पवार याला अटक केली. आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या गणेशने नंतर मात्र खुनाची कबुली दिली. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये विजय राऊत यांनी ट्रकमध्ये लोखंड भरले. ते घेऊन ते अहिल्यानगरला येणार होते. रायपूरमध्येच बदली चालक म्हणून काम करणाऱ्या गणेश पवारने विजय राऊत यांना मेहकरपर्यंत सोडण्याची विनंती केली. 19 जानेवारीला ते रायपूरमधून निघाले. सोमवारी सकाळी 10 वाजता विजय राऊत आणि गणेश पवार यांनी कारंजामध्ये नाश्ता केला. त्यानंतर स्वतः गणेश पवारने ट्रकचे स्टेअरिंग हाती घेत विजय राऊत यांना आराम करायला सांगितले. विजय राऊत झोपेत असतानाच गणेश पवारने टॉमीने डोके ठेचून राऊत यांची हत्या केली. गणेश ट्रक घेऊन मेहकर जवळ आला. तिथे त्यांचे मित्र घायाळ आणि कुटे त्याला मिळाले. मेहकरमध्येच त्यांनी 30,000 30 क्विंटल सड्या विकल्या. त्यानंतर तिघेही ट्रक घेऊन जालन्याच्या दिशेने निघाले. जालन्यात त्यांना भानगडी 4 मुले असताना म्हणे मी 2च मुलांचा बाप. शासनाची फसवणूक करून मिळवली होती नोकरी. आता शिक्षकपदी पत्नीला केले निलंबित. मेहकर तालुक्यातील पांगरखेड जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षका छाया सातपुते व त्यांचे आरेगाव विश्वी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत शिक्षकपती गजानन सातपुते या दोघांना 3 अपत्यांच्या कारणावरून मेहकर पंचायत समितीच्या बीडीओंनी एका आदेशान्वये निलंबित केले आहे. या दोघांनी खरी माहिती लपवून शासनाची फसवणूक केल्याने ही कारवाई करण्यात आली. विविध कारणांनी सातपुते दाम्पत्य वादग्रस्त ठरले होते. त्यातच त्यांनी अपत्यांची बाब लपवून ठेवली. शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. सातपुते दाम्पत्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. त्यांची गांभीर्यपूर्वक दखल घेत चौकशी सुरू करण्यात आली. सिंदखेड राजा, मेहकर, देऊळगाव राजा व चिखली येथील गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाने चौकशी केल्यानंतर शिक्षक छाया सातपुते व गजानन सातपुते यांचे पितळ उघडे पडले. 1 फेब्रुवारी 2024 रोजी सातपुते शिक्षक दाम्पत्याविरुद्ध डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. 3ऱ्या व 4थ्या अपत्याचा जन्म 2005 नंतर झाल्याचे निदर्शनास आले आहे. गजानन सातपुते यांचा 2 वेळा विवाह झालेला आहे. त्यांना 4 अपत्ये आहेत. त्यातील 2 28 मार्च 2005 नंतर जन्माला आली. छाया सातपुते यांचे 3 विवाह झाले असून त्यांनाही 3 अपत्ये आहेत. त्यातील एक 28 मार्च 2005 नंतरचे आहे. 2 किंवा त्यापेक्षा कमी अपत्य असावे असा नियम आहे. तसेच त्यांनी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर केले नाही. या बाबी चौकशीत
स्पष्ट झाले असून तसा अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतर दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील 103 गावात दूषित पाणी पिण्यायोग्य नाहीच. शेगाव तालुक्यातील 12 ते 13 गावांमध्ये केस गळतीचे प्रकरण समोर आलेले असतानाच आता जिल्हा वासियांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील 103 गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. डिसेंबर महिन्यात जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि भूजल सर्वेक्षण विभागातून जिल्ह्यातील विविध गावातील 2102 पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्याच्या तपासणीअंती धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शेगाव तालुक्यातील 12 ते 13 गाव दूषित पाण्यामुळेच केस गळती होत असल्याचा संशय आहे. अर्थात अद्याप केस गळतीच्या मूळ कारणाच्या निष्कर्षाप्रत आरोग्य यंत्रणा पोहोचल्या नसल्या तरी या गावातील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे जिल्हा प्रशासनाने याआधीच जाहीर केले आहे. दरम्यान आता जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि भूजल सर्वेक्षण विभागाकडून जिल्ह्यातील गावामध्ये डिसेंबर महिन्यात केलेल्या तपासणीचा अहवाल समोर आला आहे. जिल्ह्यातील एकूण 2103 पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत जिल्ह्यातील 103 गावातील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे. संबंधित ग्रामपंचायतींना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. 10% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण शेतीविषयी लागणारे साहित्य, महाराष्ट्र सरकारद्वारे त्यावर दिली जाणारी सबसिडी याविषयी सविस्तर माहिती आज आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बचत गट अनुदानाअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील घटकांना मिनी ट्रॅक्टर आणि इतर उपकरणे दिली जातात. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील अर्जदारांना 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 2017च्या GR नुसार राज्यातील अनुसूचित जाती आणि नवजात व्यक्तींच्या बचत गटाला 90% ट्रॅक्टर अनुदान आणि अशा इतर सुविधा दिल्या जातात. यामध्ये प्रकल्पाच्या 3.5 लाख रुपयांच्या खर्चापैकी 3,15,000 रुपयांचे अनुदान बचत म्हणून दिले जाईल. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत केले जात आहे. दरम्यान ऑनलाईन अर्जासाठी mini.mahasamaजkalyan.in किंवा वेबसाईटवर अर्ज करता येईल. अर्जदारांना या वेबसाईटवर 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढणे आणि ऑनलाईन जोडलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत समाज कल्याण कार्यालयात पाठवणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे: अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्य बचत गटाचे सदस्य महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहेत. स्वयं मदत बचत गटातील सुमारे 80% सदस्य अनुसूचित जाती आणि नवबौद्ध गटातील आहेत. या कायद्याचे अध्यक्ष सचिव हे अनुसूचित जाती प्रवर्गातील धार्मिक नसलेले कार्यकर्ते आहेत. ट्रॅक्टर आणि त्यांच्या ॲक्सेसरीजच्या खरेदीवर 3.15 लाख रुपयांचे सरकारी अनुदान स्वीकार्य आहे. योजनेच्या उद्दिष्टानुसार प्राप्त होणाऱ्या आर्थिक गरजांसाठी बचत गटाची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. एसटीच्या भाडेवाढीने चिल्लर पैशाचा भाव वाढला, वाहकांच्या डोक्याला ताप. एसटीची नवीन भाडेवाढी सम प्रमाणात व्हायला हवी होती, पण ती विषम प्रमाणात झाल्यामुळे 1-2 रुपयांची वाढ तिकीट दरात झाली आहे. एसटीचा बहुतांश प्रवासी हा ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ऑनलाईन पैशाचा व्यवहार करायला अडचणी येतात. त्यामुळे सुट्ट्या पैशावरून वाहक व प्रवासी यांच्यात खटके उडण्याची शक्यता महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी व्यक्त केली. नव्या दराप्रमाणे फुल तिकीट 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि हाफ तिकीट 6, 11, 16, 21, 26, 31, 36, 41, 46, 51, 56 असे झाले आहे. पूर्वी भाडे 5 रुपयांच्या पटीत होते, ते नवीन भाडेवाढीमध्ये 1 रुपयांच्या पटीत करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढताना अतिरिक्त 1 रुपया खिशात ठेवावा लागणार आहे. प्रवाशांनी 10, 15, 25, 50 रुपये दिल्यानंतर प्रवाशाकडे 1 रुपया नसल्यास कंडक्टर प्रवाशांमध्ये 1 रुपयावर खटके उडवण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी तिकीट दरात तात्काळ बदल करण्यात यावा, अन्यथा कंडक्टरच्या डोक्याला कटकट होणार आहे. दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्यांच्या काळात सम प्रमाणात पटीत भाडेवाढ केली होती, त्यामुळे कुठेही वाद होताना दिसले नाहीत. रावते हे सामाजिक कार्यकर्ते असल्याने चालक, वाहक व सर्व कर्मचारी यांच्याशी बोलून स्वतः दररोज लक्ष ठेवून कामकाज करायचे. मात्र नवे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे स्वतः विकासक असल्याने त्यांना फक्त जागा कशा विकसित करायच्या एवढंच ठाऊक आहे. त्यामुळे एवढंच म्हणता येईल की जे रावते यांना कळालं तेच प्रताप सरनाईक यांना कळालं नाही. अर्थात सरनाईक यांची सुरुवात आहे. त्यांनीही एसटीला समजून स्वतः प्रत्येक विषयाची माहिती घेऊन दररोज लक्ष घालून काम करायची गरज असल्याचे बर्गे म्हणाले.
मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 68(2) तरतुदीनुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. त्यांच्याकडे 14.95% इतकी वाढ करावी असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात आला होता. पण त्याला मंजुरी देताना समप्रमाणात भाडेवाढ करण्याऐवजी विषम प्रमाणात भाडेवाढ करण्यात आली आहे. तरी या संदर्भात प्राधिकरणाची पुन्हा एकदा बैठक घेऊन दुरुस्ती करण्यात येऊन समप्रमाणात भाडेवाढ करण्यात यावी, तरच वाहक व प्रवासी तंटे होणार नाहीत, असेही बर्गे यांनी म्हटले आहे. नगर परिषद महात्मा फुले कन्या विद्यालयाच्या वतीने काढण्यात आली बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान रॅली. महिला व बालकल्याण विभागामार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यानुसार जळगाव जामोद शहरातील नगर परिषद महात्मा फुले कन्या विद्यालय येथे विद्यालयाच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती रॅली तसेच बेटी बचाओची शपथ घेण्यात आली. नागरिकांमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ स्त्री भ्रूण हत्या पाप आहे याची जनजागृती होण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन दिनांक 24 जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भालेराव सर यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे महत्त्व व हे अभियान का सुरू करण्यात आले हे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक रावळकर सर, राठोड सर, उईके सर, नायसे सर, पद्मने सर, पतंगे सर, डुकरे मॅडम, खवणे मॅडम, दंडे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य व परिश्रम घेतले. तब्बल 20 वर्षानंतर झाल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या भेटी. इंदिरा गांधी विद्यालय बावनबीर येथे गेट टुगेदरचा कार्यक्रम संपन्न. दिनांक 19 रोजी इंदिरा गांधी विद्यालय येथे याच विद्यालयातील विद्यार्थी 60 पैकी 55 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 2003 ते 4 बॅचचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामध्ये शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री गजानन माडोकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम माजी मुख्याध्यापक श्री गजानन माडोकर सरांचे शाल श्रीपट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राजेश माडोकर, मुख्याध्यापक ढोकणे सर, शिक्षक सोनकर सर, तित्तूर सर, उंबरकर सर, कुईटे सर, शेगोकर सर यांना पण शाल श्रीपट देण्यात आले. तसेच शाळेचे शिपाई अशोक बामणे, बळीराम सोळंके, प्रमोद खारोडे यांना पण शाल श्रीपट दिले व नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि सर्व विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व शिक्षकांनी आपापले मनोगत व्यक्त केले आणि या कार्यक्रमाला सर्व वर्गमित्र व मैत्रिणी एकत्रित येऊन मोठ्या संख्येने तब्बल 20 वर्षानंतर एकत्रित येण्याचा कार्यक्रम केला. बऱ्याच विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वानुमते शाळेतील आठवणी काढून मागील आठवणी जिवंत केल्या. जणू असे वाटत होते की पुन्हा त्या आठवणीत भिजून जावं. अशा बऱ्याच चर्चा झाली. तसेच सूत्रसंचालन सागर शेळके यांनी पार पाडले. तसेच आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी पार पाडले आणि जेवणाचा कार्यक्रम पार पाडला. कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी केला केसगळती आजारग्रस्त गावाचा दौरा. केसगळती झालेल्या गावामध्ये बाधित झालेल्या नागरिकांनी घाबरून न जाता सूचनांचे पालन करा. नामदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील शेगाव तालुक्यातील पहुर्जिरा, निंबी, माटरगाव, मच्छिंद्रखेड, कठोरा, कालवड, बोंडगाव, भोनगाव, तरोडा, कसबा या गावांमध्ये केसगळतीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. या गावांमधील स्थानिक पाण्याचे स्रोत दूषित असण्याची व इतरही शक्यता असल्याने या सर्व बाबींची तपासणी करण्यासाठी पाण्याचे रेशन, धान्याचे जे रुग्ण बाधित आहे त्यांचे त्वचेचे आवश्यकता असल्यास रक्ताचे नमुने पुढील तपासणी करण्याकरिता पाठवलेले आहेत. याची रिपोर्ट आल्यानंतरच नक्की कारण समजणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने संबंधित रुग्णांची प्राथमिक तपासणी करून औषधोपचार सुरू केले आहेत. यामुळे रुग्णांना केसगळती थांबून पुन्हा केस येणे सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. या गावांना वान धरणाचा पाणीपुरवठा शेगाव येथूनच टँकरद्वारे करण्यात यावा असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. कामगार मंत्री आकाश फुंडकर हे शेगाव तालुक्यातील बाधित गावांना भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशासनाला वरील निर्देश दिले. यावेळी गावातील नागरिकांशी तसेच रुग्णांशी संवाद साधला. या समस्येवर वैद्यकीय अधिकारी तसेच शासनाचे संशोधन सुरू आहे. प्रशासन रुग्णांची काळजी घेत असून उपाययोजना करत आहे. आम्ही नागरिकांसोबत आहोत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे तसेच आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही मंत्री आकाश फुंडकर यांनी गावकऱ्यांना, रुग्णांना दिले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा डॉक्टर गीते, शेगाव तहसीलदार श्री बाजड, शेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली बाहेकर, गट विकास अधिकारी शेगाव श्री शेख मजिदप्राप नागपुरे,
ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी श्री नावकार यांच्यासह गावकरी उपस्थित होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. माणसाचे मन हे संवेदनशील असते. ते विविध विषयांचा आस्वाद घेते. आस्वादणारे मन चिंतनशीलतेच्या प्रक्रियेला बळ पुरविते व या सर्जन प्रक्रियेमधून कवितेचा जन्म होतो. कविता ही कवीचा जसा आत्मशोध असतो तसा तो समाजमनाचाही शोध असतो. कवितेत अस्सल अनुभवाबरोबरच भाषेचे सौंदर्यही महत्त्वाचे असते. कविता ही खऱ्या अर्थाने मानवी मनाचा सर्जनशील आविष्कार आहे, असे प्रतिपादन डॉक्टर मोना चिमोटे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभाग आणि विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2025 अंतर्गत मराठी कविता परंपरा आणि वर्तमान या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. आपल्या भाषणात मराठी कवितेचे प्राचीन, आवर्चीन, साठोत्तरे व समकालीन या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदललेले स्वरूप, आशय याविषयी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाष्य केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावतीच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर वर्षा चिखले यांना निमंत्रण करण्यात आले होते. यांनी काही निवडक कवितांचे अभिवाचन केले. त्यात संत ज्ञानेश्वर, रघुनाथ पंडित, अनंत फंदी, सावित्रीबाई फुले, केशवसूत, बासिम मर्ढेकर, बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, नाधो महानोर, यशवंत मनोहर, दया पवार, सुरेश भट, अनुर कोल्हाटकर, मल्लिका अमर शेख यांच्या कवितांचे अभिवाचन अनुक्रमे अमृता राऊत, उज्ज्वला गुल्हाने, सारिका बनवे, पूजा आडोटे, डॉक्टर प्रवण कोलते, गणेश पोकळे, ऋषिकेश पाडर, अभिजित इंगळे, हेमंत सावडे, साक्षी धुळे आणि डॉक्टर मोना चिमटे यांनी केले. या प्रसंगी शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल डॉक्टर वर्षा चिखले यांचा विभागाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर चिखले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कवितांचे मानवी जीवनातील स्थान यावर भाष्य करून वाचन संस्कृती ही माणसाला जगायला शिकवते, चांगले साहित्य संस्कार घडवतात, तसेच पुस्तकांशी मैत्री झाली तर वैचारिक बैठक तयार व्हायला मदत होते असे सांगितले. विदर्भ साहित्य संघाच्या शाखा अमरावतीच्या कार्यकारिणी सदस्य व भारतीय महाविद्यालय अमरावतीच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मीता कांबळे यांनी पंधरवड्यादरम्यान राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अभिजित इंगळे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर माधव पुटवाळ, डॉक्टर प्रवण कोलते यांच्यासह विभागातील विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केल्यास हक्क कोणाचा? जाणून घ्या हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. प्रॉपर्टीशी संबंधित वाद हा भारतीय न्यायालयामधील सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा आहे. यामध्ये मालकी, वाटप, खरेदी, विक्री संदर्भात वाद निर्माण होतात. भारतातील प्रॉपर्टी विषयक कायदे आणि न्यायालयाचे वेळोवेळी दिलेले निर्णय या वादांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अशाच एका महत्त्वपूर्ण प्रकरणावर नुकतेच हायकोर्टाने निर्णय दिला, ज्यामध्ये प्रॉपर्टी पत्नीच्या नावावर खरेदी केल्यास तिचा खरा मालक कोण असेल यावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रॉपर्टी पत्नीच्या नावावर खरेदी करणे, फायदे आणि समस्या. मुद्रांक शुल्कात सवलत. प्रॉपर्टी महिला नावावर रजिस्टर केल्यास स्टॅम्प ड्युटी कमी लागते. गृहकर्जावरील सवलत. महिलांना गृहकर्जाच्या व्याजदरात सवलत मिळते. पतीच्या उत्पन्नावर कराचा भार कमी होतो. नातेसंबंधातील दुरावा. पती पत्नी वेगळे झाल्यास मालकी हक्कावर वाद होऊ शकतो. काही व्यवहार कायद्याच्या चौकटीत येतात का यावर प्रश्नचिन्ह असते. न्यायालयीन प्रकरण आणि महत्त्वपूर्ण निर्णय. एका व्यक्तीने पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली. पत्नीच्या नावावर रजिस्टर असल्यामुळे संबंधित व्यक्तीला मालकी हक्क नाकारण्यात आला. ट्रायल कोर्टाने बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत प्रॉपर्टीवर पतीचा हक्क नाकारला. संबंधित व्यक्तीने हायकोर्टात अपील दाखल केले. हायकोर्टाने ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द करत स्पष्ट केले, जर एखादी व्यक्ती ज्ञात उत्पन्न स्रोतामधून प्रॉपर्टी पत्नीच्या नावावर खरेदी करत असेल तर ती बेनामी प्रॉपर्टी मानली जाणार नाही. त्या प्रॉपर्टीचा खरा मालक तोच मानला जाईल ज्याने ती खरेदी केली आहे. हायकोर्टाने स्पष्ट केले की सुधारित बेनामी व्यवहार कायदा 2016 मध्ये अशा व्यवहारांना अपवाद मानले गेले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा प्रॉपर्टीवरील हक्क वैध मानण्यात आला. पतीने पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली असल्यास ती बेनामी प्रॉपर्टी म्हणून मानली जाणार नाही. हायकोर्टाच्या निर्णयानुसार खरेदीदाराचा ज्ञात
उत्पन्न स्रोत असल्यास तोच त्या प्रॉपर्टीचा खरं मालक असेल. सध्या हे प्रकरण ट्रायल कोर्टाकडे परत पाठवण्यात आले असून सुधारित कायद्याअंतर्गत पुढील तपास होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू होणार. राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्य सेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. ही सेवा नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. या कक्षात सादर केलेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणाची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कामकाज अधिक सुलभ व पेपरलेस करण्यात येत आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती श्री नाईक यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च टाळता येणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून गंभीर आजारावरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत केली जाईल व सेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेणे सहज सुलभ व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात प्राप्त झालेल्या अर्जाची सद्यस्थिती नागरिकांना उपलब्ध करून देणे व समस्यांचे निराकरण करणे, कक्षांमध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज भरण्यास सहाय्य करणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाबाबत जनजागृती आणि प्रसिद्धी करणे, जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे व आर्थिक सहाय्याची रक्कम नव्याने निर्धारित करणे याकरिता राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यात येणार असून उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने अर्थसहाय्याच्या रकमेचा देखील समितीमार्फत आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती श्री नाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारासाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना आर्थिक सहाय्य केले जाते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. रुग्णांना आर्थिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली एकत्रित जोडण्यात येणार आहे. सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणार AO क्रमांक आणि M क्रमांक एकत्र करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशील सोपी होणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने आतापर्यंत राज्यातील हजारो गरजू रुग्णांना जीवनदान दिले आहे. दुर्धर आणि महागड्या आजारावरील उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे. अमोणा येथे खंडोबा यात्रेनिमित्त भव्य शंकरपट स्पर्धा. शंकरपटाला राज्य खेळाचा दर्जा मिळावा. कृष्णा सपकाळ. खंडोबा यात्रेनिमित्त अमोणा येथे भव्य शंकरपट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून खिल्लारी जोड्यांनी सहभाग घेतला होता. शंकरपटाच्या उद्घाटनाप्रसंगी कृष्णा सपकाळ म्हणाले की राज्य सरकारने शंकरपटाला राज्य खेळाचा दर्जा द्यावा. तसेच शंकरपटाच्या बैलजोड्यांसाठी सरकारने अनुदानही द्यावे. दरम्यान शंकरपटात किनगाव येथील शेतकरी नितीन वानखडे यांच्या लखन आणि लक्षा या बैलजोडाने प्रथम क्रमांकाचे मानकरी होण्याचा सन्मान प्राप्त केला. तर मासरूड येथील शेतकरी बाळूभाऊ सपकाळ यांची राणा शंभू ही बैलजोडी दुसरी आली आहे. चिखली तालुक्यातील अमोणा येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी खंडोबा यात्रा उत्साहात पार पडली. यानिमित्त पांडुरंग बहुउद्देशीय सेवा समिती, मल्हारगड व अमोणा ग्रामस्थांनी उत्कृष्ट असे आयोजन केले होते. दिनांक 20 ते 21 जानेवारी 2025 असे 2 दिवसीय शंकरपेठ
यावेळी पार पडले. विविध जिल्ह्यातून खिल्लारी जोड्या आणि बैलमालक आले होते. या प्रसंगी उद्घाटनीय भाषणात बोलताना कृष्णा सपकाळ म्हणाले की शंकरपट हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा नांदिक खेळ आहे. या खेळाला राज्य खेळाचा दर्जा मिळाला पाहिजे. तसेच या बैलजोड्याचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदानही द्यावे, असे प्रतिपादन सपकाळ यांनी केले. यावेळी शिंदखेड राज्याचे आमदार मनोज कायंदे यांचे सासरे सुभाषभाऊ दराडे, आमोणचे सरपंच प्रल्हाद इंगळे, अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी शंकरपटप्रेमी उपस्थित होते. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.